हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आता उज्जैन येथे आलोत म्हटल्यावर इथला सुंदर महाकाल कॉरिडॉर बनवला आहे, तो बघणे तर मस्त आहे। महाकाल कॉरिडॉरलाच महाकाल लोक असेही म्हणतात। इथे आपल्याला शिवाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात। महाकाल लोक ही वास्तुकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। इथे दोन भव्य प्रवेशद्वार आहेत, ज्याचे नाव नंदीद्वार आणि पिनाकी द्वार आहे। नंदीद्वार पासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत आपल्याला पोहोचता येते। याशिवाय इथे सुंदर अशी वास्तुकला नक्षीकाम असलेले 108 स्तंभ आहेत आणि शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे, मूर्ती, 50हून अधिक भित्तिचित्रे या कॉरिडॉरची वैशिष्ट्ये आहेत। सकाळी 6:30 ला महाकाल लोक इथे खूप कमी गर्दी असते आणि जर तुम्ही पहाटे तिथे गेलात तर तुम्हाला तेथील वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे ती अनुभवायला मिळेल। ही ऊर्जा मनाला खूप सकारात्मक आणि प्रसन्न करणारी असते आणि तसेच सायंकाळी इथे भरपूर गर्दी असते, पण रात्रीच्या रोषणाईमध्ये पण महाकाल लोक पाहण्यासारखा आहे। तर तुम्ही उज्जैनला गेलात तर मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही तिथे 2 दिवस तरी मुक्काम नक्की करा। आता उज्जैनला पोहोचायचे कसे, तसेच महाकालेश्वराची भस्म आरती कशी अटेंड करायची, त्याचबरोबर जर भस्म आरती नाही मिळाली तर दिवसभरात तिथे कोणत्या कोणत्या आरत्या असतात आणि तुम्ही कोणती आरती इझिली अटेंड करू शकता याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे। तर उज्जैन संपूर्ण माहिती असलेला तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। आणि तुम्हाला जर उज्जैन ट्रिप विषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट करा, आम्ही त्याला नक्की उत्तर देऊ। बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।